एका राजाच्या जडणघडणीची ही महागाथा. तो काळ होता साम्राज्यांचा आणि अविरत संघर्षांचा. अशा काळात एका बालकाचा जन्म झाला जो एका नव्या इतिहासाला जन्म देणार होता. 17वे शतक. दख्खनची भूमी राजकीय अस्थिरतेच्या आगीत होरपळत होती. या भूमीवर 3 बलाढ्य सत्तांचा अंमल होता: मुघल, आदिलशाही आणि निजामशाही. याच राजकीय वादळात एका नव्या पर्वाची पहाट होत होती. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या बुलंद किल्ल्यावर एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले दख्खनच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थाव, आणि त्यांच्या माता जिजाबाई, ज्या केवळ आईच नाही तर पहिल्या गुरु ठरणार होत्या. वडिलांपासून दूर शिवबांचे बालपण पूर्णपणे जिजाऊंच्या संस्कारांखाली घडले. त्या केवळ आदर्शच नव्हत्या, तर कठीण काळात मार्ग दाखवणारी शक्ती होत्या. जिजाऊंनी शौर्य, न्याय आणि स्वाभिमानाचे बाळकडू पाजले आणि मनात स्वराज्याचे बीज पेरले. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ संस्कार पुरेसे नव्हते. ही जबाबदारी आली दादोजी कोंडदेव यांच्यावर, जहागिरीचे प्रशासक आणि शिवबांचे गुरु. त्यांनी शिवबांना शस्त्रविद्येत पारंगत केले आणि राज्यकारभाराचे धडेही दिले. आणि लवकरच हा तरुण आता स्वतःचा मार्ग घडवू लागला होता. तेव्हा वय होतं फक्त 15 वर्षे. अवघ्या 15व्या वर्षी ते स्वतःला राजा म्हणून घेऊ लागले. आणि मग 1645 साली तोरणा जिंकून स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. एका आईने मुलाच्या मनात पेरलेलं स्वप्न बलाढ्य साम्राज्यांना आव्हान देईल याची कुणाला कल्पना होती?